आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। अनुगडेवाडीतील उसाच्या शेतात मगरीची वीण, 9 पिलांचा मृत्यू, 5 पिलं नैसर्गिक अधिवासात मुक्त। पलूस तालुक्यातील आमनापूर परिसरातील अनुगडेवाडी येथे काळ्या ओढ्यालगत असलेल्या उसाच्या शेतात मगरीने वीण केली असल्याचे आढळून आले। बाळंतीण मगर सुखरूप असली तरी तिच्या 9 पिलांचा मृत्यू झाला असून वन विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार हा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचे सांगण्यात आले आहे। तर 5 जिवंत पिलांना सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। रविवारी सकाळी या शिवारात काही महिला सोयाबीन भांगलणीचे काम करत असताना त्यांना मगरीचा वावर दिसून आला। त्याच परिसरात मगरीची काही पिलं मृतावस्थेत पडलेली दिसून आली। याबाबत शेतकरी व वन्यजीवप्रेमींनी वन विभागाला माहिती दिली, मात्र दुपारच्या 1:30च्या सुमारास कोणताही वन अधिकारी घटनास्थळी पोहोचला नसल्याचे स्थानिकांनी सांगितले। त्यानंतर एक वन मजूर घटनास्थळी दाखल झाला। वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत पिलांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला। मृत पिलांना बाजूला काही अंतरावर दफन करण्यात आले, तर जिवंत असलेल्या 5 पिलांना जवळील ओढ्यात संबंधित मगरीच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। मगर हा वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अनुसूचित 1 मधील संरक्षित प्राणी आहे। त्यामुळे अशा घटनांमध्ये वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणे अपेक्षित होतं, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली। तसेच मगरींच्या वावराबाबत परिसरातील नागरिकांना जनजागृती करणे आणि मानव मगर संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्याची मागणीही करण्यात येत आहे।